प्रमुख मान्यवर मंडळींची प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या साथीने गिरिजा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होते. नमस्कार, आपण पाहत आहात शिवराज न्यूज चॅनल. सचिन देसाई तुमच्यासोबत. आजच्या बातमीपत्रामध्ये हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव आणि परिसरासाठी आजचा दिवस ठरला अत्यंत ऐतिहासिक आणि अभिमानाचा. कारण ग्रामीण भागाच्या आरोग्यसेवेच्या दृष्टीने एक मोठा टप्पा गाठत गिरिजा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे अत्याधुनिक कॅथलॅबची भव्य सुरुवात करण्यात आली आहे. सुमारे 70 वर्षापूर्वी पेठवडगाव आणि आसपासच्या 30 ते 40 खेड्यामध्ये आरोग्य सेवेची मुहूर्तमेढ रवणारे स्वर्गीय डॉक्टर अण्णासाहेब चौगले यांच्या कार्याची परंपरा आजही तितक्याच ताकदीने पुढे चालू आहे. त्यांच्या आशीर्वादाने डॉक्टर अमरनाथ चौगले, डॉक्टर अजित चौगले, डॉक्टर अशोक चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर निखिल अशोक चौगले आणि त्यांच्या पत्नी रेडिओलॉजिस्ट डॉक्टर अंकिता निखिल चौगले यांनी या अत्याधुनिक हॉस्पिटलची उभारणी केली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या शहरात जावे लागू नये, त्यांना अत्याधुनिक सुविधा आपल्या परिसरातच उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने गिरिजा हॉस्पिटलमध्ये कॅथलॅबची महत्त्वाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. हृदयविकाराचे निदान, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी यासारख्या अत्यावश्यक सेवा आता स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत. या भव्य उद्घाटन सोहळ्याला राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याने कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. यावेळी विद्यमान आमदार अशोकराव माने बापू, माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी मंत्री आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री जयवंतराव आवळे, पेठवडगावच्या प्रथम महिला नगराध्यक्षा सौ विद्याताई गुलाबरावजी पोळ, माजी पोलीस आयुक्त श्री गुलाबरावजी पोळ, माजी उपनगराध्यक्षा श्रीमती प्रविता सालपे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. गिरिजा हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रम आयोजन आणि प्रभावी प्रास्ताविक सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर अशोक चौगले यांनी केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी गिरिजा हॉस्पिटलच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की आता वडगाव आणि पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील रुग्णांना हृदयविकाराचे अचूक निदान आणि तात्काळ उपचार स्थानिक पातळीवर मिळणार आहेत. त्यामुळे रुग्णांना कोल्हापूर, सांगली किंवा पुण्यासारख्या शहराकडे धाव घेण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या सुविधेमुळे केवळ वेळ आणि खर्चाची बचत होणार नाही, तर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी मोठी मदत होणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. एकंदरीत पेठवडगाव आणि पंचक्रोशीसाठी गिरिजा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे केवळ एक आरोग्य केंद्र नसून आशेचा किरण ठरणार आहे.
खासदार लोकप्रिय खासदार गिरीश मानेसाहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाची उपस्थित असणारे आमच्या सर्वांचे नेते, महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष खावणकर साहेब, वडगाव नगरीच्या लोकप्रिय नगराध्यक्ष विद्याताई, त्याचबरोबर आमच्या सर्वांचे लाडके कुंवर साहेब, इचलकरंजीचे माजी नगराध्यक्ष हिंदुराव शेळके साहेब, हातपूर तालुका सुलगिरीचे व्हाईस चेअरमन राजेश पाटील साहेब, राजवर्धन मोहिते, त्याचबरोबर अरुण माळी साहेब, इथं उपस्थित असणारे सर्व सरकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक, त्याचबरोबर वडगावचे परिसरातले सर्व डॉक्टर्स, नागरिक, बंधू भगिनीनो आणि पत्रकार बंधू, मी आपल्या सर्वांचं AMC हेल्थ केअर तर्फे जे गिरिजा हॉस्पिटल तो रूपांतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झालेला आहे, त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. 1956 साली डॉक्टर AM चौगुले यांनी वडगावमध्ये या आरोग्य सेवेचा पाया रचला. त्यावेळेला वडगावचे नगराध्यक्ष माझे पंजोबा बहानाप्पा चौगुले होते आणि त्यावेळेला इथली वडगावची परिस्थिती अत्यंत गंभीर होती की वडगावमध्ये उपचाराशिवाय रुग्ण दगावायचे. ट्रीटमेंटसाठी त्यांना कोल्हापूर किंवा सांगली, मिरज या ठिकाणी जायला लागायचं. त्यामुळं बरेच जण ट्रीटमेंट न घेता घरी बसायचे आणि त्यांना रुग्ण दगावायचे. ही ज्यावेळी गोष्ट माझ्या पंजोबांच्या लक्षात आली तर त्यांनी माझ्या वडिलांना आग्रह केला. तर माझे वडील BJ मेडिकल कॉलेजमधून आणि पुणे युनिव्हर्सिटीचे पहिली बॅच असणार होते, त्या तिथून उत्तीर्ण झाले होते. त्यांनी सांगितलं की तू वडगावमध्ये ये, आणि माझ्या वडिलांनी इथे येऊन या आरोग्य सेवेचा पाया रचला. आणि त्यानंतर त्या काळामध्ये छोटे छोटे सर्जरी असतील, त्याचबरोबर बाळंतपणा असतील, सर्व तऱ्हेच्या पेशंटना ते ट्रीटमेंट देत होते आणि त्यांनी आरोग्यसेवा सुरू केली. हळूहळू ह्या आरोग्यसेवा वाढत गेली. 1991-92मध्ये मी बालरोग तज्ज्ञ म्हणून या वडगावमध्ये आलो. मी पुढील पाया रचला आणि आज मला आनंद होतो आहे की आज माझे चिरंजीव निखिल चौगुले हे स्वतः हृदयरोग तज्ज्ञ आहेत. हे वडगावमध्ये येऊन त्यांनी आता कॅथलॅब व मल्टी स्पेशालिटीची सुरुवात करत आहेत. त्याचबरोबर माझ्या सूनबाई ह्या रेडिओलॉजिस्ट आहेत, डॉक्टर अंकिता, आणि हे दोघांनी मिळून इथं काम करायचं ठरवलं. आणि आज खऱ्या अर्थानं जे स्वप्न माझे 1956 साली माझ्या वडिलांनी पाहिलं होतं ते स्वप्न आज पूर्णत्वास येत आहे. फक्त थोड्या दिवसामध्ये या वडगावमध्ये आम्ही कार्डियक ॲम्ब्युलन्स आणि त्याच्यानंतर शेवटचं टोक म्हणजे बायपास सर्जरीसुद्धा सुरू करण्याचा आमचा मानस आहे आणि नजीकच्या काळात ते सुद्धा आम्ही जनतेसाठी करू. नेहमी आमच्या वडिलांनी सांगितलं होतं की सर्वसामान्य रुग्णांची सेवा हेच ध्येय ठेवून आत्तापर्यंत आम्ही काम केलं आणि आगामी काळात देखील सर्व शासनाच्या योजना, महात्मा फुले योजना असेल, आयुष्यमान योजना असतील किंवा मुख्यमंत्री सहायता निधी योजना असेल, या अंतर्गत जे जे शक्य आहे ते सर्व रुग्णांना आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. आजपर्यंत आपण आमच्यावर खूप प्रेम केलं, असंच प्रेम इथून पुढे करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व मान्यवरांनी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागतही करतो आणि आभारी मानतो. धन्यवाद. त्याच्यामुळं आरोग्यदायी जीवनासाठी म्हणून गिरिजा हॉस्पिटलचा आज शुभारंभ होतोय. मगापासून पाऊस थांबला होता, पण आता आरोग्यदायी जीवनाची सुरुवात व्हावी यासाठी म्हणून कदाचित वरुण राजाला वर्ण आशीर्वाद द्यायचं ठरवलंय. आणि म्हणूनच निखिल आणि अंकिता ना, या दोघांच्या
नवीन सुरुवातीसाठी आम्हा सर्वांच्या शुभेच्छा देण्यासाठी मी संयुक्तपणे उभा आहे. डॉक्टर चौगुले साहेब सिनियर जे आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण मला या ठिकाणी एकदा बोलवलं आणि वडिलांच्या प्रती असणारं प्रेम, या कुटुंब वत्सल माणसाबद्दल असणारी श्रद्धा आणि मुलांनी, मी खऱ्या अर्थानं अनेक कुटुंबामध्ये बघतो पाहतो, पण वडिलांचा कौतुक सोहळा कसा करावा हे मी त्यावेळी या ठिकाणी वडगावमध्ये पाहिलं होतं. ना भूतो ना भविष्यातील कार्यक्रम आपण त्या काळामध्ये या ठिकाणी साहेबांचा घेतलात आणि मी लहान होतो, पण तरी सुद्धा या कुटुंबाच्या कुठल्या ना कुठल्या तरी क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान मला त्या ठिकाणी मिळत असतो. आज हळवणकर साहेब आरोग्यमंत्री येणार होते, वैद्यकीय शिक्षण मंत्री येणार होते, पण कदाचित ते माझ्याच नशिबात होतं फीत कापायचं. त्याच्यामुळं ते दोघे जरी आले नसले तरी आपला खासदार म्हणून, या परिवाराचा घटक म्हणून मला हा सन्मान या ठिकाणी मिळाला. थोडा थोडा एव्हरीथिंग या दोघांनी हे संकल्प चालू केला. डॉक्टर साहेबांच्या अथक प्रयत्नातनं आज एका हॉस्पिटलचं अतिशय शानदारपणे या ठिकाणी उद्घाटन झालं. पाऊस सुद्धा हळूहळू पडतोय, म्हणजे तुम्हाला बसता येऊ 2 मिनिटं. आज हार्टला काय प्रॉब्लेम झाला तर तिथं व्यवस्था आहे, किडन्या असल्या तर त्याला व्यवस्था आहे, लहान बच्चूला काय झालं तरी त्याला व्यवस्था आहे. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वडगावमध्ये येण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थात अनेक वर्ष प्रतीक्षा होती. शासनाची प्रत्येक योजना तुम्ही या ठिकाणी लागू केली आणि मला मी विचारलं की आतापर्यंत किती रुग्णांना उपचार दिला, तर त्यांनी मला सांगितलं की हे नवीन चालू झाल्यापासून 200 लोकांना उपचार वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी लाभ मिळाला. आणि त्या 200 लोकांचं बिल किती झालं असेल तर आतापर्यंत 0 रुपये एवढं बिल या ठिकाणी झालंय. सर्व योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी त्या लोकांना लाभ पुरवण्याचं काम चौगुले कुटुंबियांनी या ठिकाणी केलंय. हळवणकर साहेब, मुख्यमंत्र्यांची योजना तेवढी अजून शिल्लक आहे. आपलं भाजपचं शिवसेनेचं राज्य आहे, मुख्यमंत्री आपल्या विचाराचे आहेत, त्यांचा प्रस्ताव जाऊन त्या ठिकाणी पडलाय. आपण मला त्याचा बेस द्या, मी निश्चितपणे त्याचा पाठपुरावा करेन आणि मुख्यमंत्री सहायता योजना सुद्धा आपल्या हॉस्पिटलला कशी चालू होईल याच्यासाठी या ठिकाणी आपण निश्चितपणे काम करू. फार वेळ न घेता आणि वरुण राजा आशीर्वाद एवढासा देतोय तोपर्यंत ठीक आहे, नंतर ओला चिंब होऊ आपण असा आशीर्वाद न घेता, पण प्रेमाचा ओलावा असाच राहावा या कुटुंबाच्या पाठीशी आणि तुमच्या हाताला यश यावं. या हॉस्पिटलमध्ये पायरी चढणारा माणूस, तशी तुम्ही पायरीच ठेवलेली नाही ऍक्च्युली, बिन पायरीचं हॉस्पिटल तुम्ही बघितलं असेल. एका फ्लोअरला सगळं हॉस्पिटल या ठिकाणी एकत्र केलंय. लोक म्हणायचे पूर्वी कोर्टाची पायरी चढू नये, पोलीस स्टेशनची पायरी चढू नये, हॉस्पिटलची पायरी चढू नये, डॉक्टरांनी पायरीच ठेवली नाही. त्यामुळे उद्या कोणाला ज्याला पायरी चढायची नसेल त्यानं सुद्धा आपोआप यायला काही हरकत नाही, अशा पद्धतीचं या ठिकाणी त्यांनी व्यवस्था लावलेली आहे. निश्चितच या सगळ्या कुटुंबाच्या प्रयत्नांना परमेश्वरानं आशीर्वाद द्यावेत आणि हॉस्पिटल मोठं केलंय पण आधारवड ते विसरलेले नाहीत. तिथं सगळ्यात वर पुतळा जर बघितला तर वडिलांचा, आजोबांचा तुमचा त्या ठिकाणी आजही आहे आणि त्यांचं लक्ष या कुटुंबाकडे आहे. त्यांची प्रेरणा आणि आशीर्वाद घेऊन तुम्ही खऱ्या अर्थानं पुढे जाताय. निश्चितच परमेश्वर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. मी हळवणकर साहेबांना विनंती करतो 2 मिनिटं शुभेच्छा देऊन, कारण अजून पाऊस थांबलाय साहेब, जरा आभार मानून सर्वांच्या वतीनं मनोगत व्यक्त करावं. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. गिरिजा हॉस्पिटलचं एक अतिशय उत्तम असं उद्घाटन या वडगावमध्ये पहिल्यांदाच असं हॉस्पिटल झालंय. डॉक्टर चौगुलेंच्या मार्गदर्शनाखाली त्यांची मूल, त्यांची सूनबाई असं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आम्ही सगळ्यांनी पाहिलंय. खरं म्हणजे हॉस्पिटलला शुभेच्छा देणं अवघड असतं आणि हे चांगलं चालावं असं काय म्हणता येणार नाही. कमीत कमी लोकांनी हॉस्पिटलमध्ये जावं, पण जर काही प्रसंग आला तर आपल्या आरोग्याचं सुरक्षा कवच वडगावमध्ये या गिरिजा हॉस्पिटलच्या माध्यमातून तयार झालं आहे. आणि खासदारांनी सांगितल्याप्रमाणे सरकारच्या आयुष्यमान भारतच्या सगळ्या योजना, आणि मी डॉक्टरांना विचारलं की विम्याचं संरक्षण ज्यांना आहे त्यांनाही तुम्ही देताय का, तर ते म्हटले महिन्याभरात ज्यांना ज्यांना विम्याचं संरक्षण आहे
त्यांनाही या हॉस्पिटलमध्ये सवलत देता येईल. लहान मुलांच्या पासून ते वृद्धांच्या पर्यंत सगळ्याच प्रकारच्या व्यवस्था, सगळ्या प्रकारच्या तपासणी, एंजिओप्लास्टी असेल, डायलिसिस असेल, CT स्कॅन असेल, सगळं या हॉस्पिटलमध्ये एकदा आल्यानंतर कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. सगळ्यांच्यावर योग्य उपचार या ठिकाणी होतील. आणि गिरिजा हॉस्पिटलच्या माध्यमातून वडगाव नगरीसाठी आणि आजूबाजूच्या 40 खेड्याचं सेंटर वडगाव असल्यामुळे या ठिकाणी या सगळ्यांना एक सुरक्षा कवच चौगले कुटुंबियांच्या वतीनं हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी झालं आहे. मी डॉक्टर निखिल आणि अंकिता या दोघांनाही शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून चांगली रुग्णसेवा व्हावी. आणि सगळ्यांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई, पेठ वडगाव.